नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादीच्या गोटातून खासदार सुनील तटकरे यांनी अमित शहांच्या भेटीनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या या चर्चांना उधाण आलंय. काल शरद पवारांनी एकत्र येण्याचा संबंधच नाही असं स्पष्टीकरण देत विलिनीकरणाच्या या चर्चेला पूर्णपणे नकार दिलेला. मात्र तटकरेंच्या भेटीगाठीनं पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे काय नेमकं राजकीय वर्तुळात घडत आहे हे आपण पाहूया या बातमीपत्रामध्ये. दुसरी मोठी बातमी संसदेतून आहे. परीक्षा सुधारणा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. काल 10 तास चर्चा झाल्यानंतर आज पुन्हा विधेयकावर चर्चा होणार आहे. लोकसभेत यावर आज काँग्रेसचे खासदार राहुल गांधी बोलण्याची शक्यता आहे. तर याला मंत्री जितेंद्र सिंग आज उत्तर देणार आहेत. त्यामुळे संसदेतल्या या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल. तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे विदर्भातून. विदर्भात पावसानं आता कहर केलाय. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. संपूर्ण जनजीवन त्यामुळे विस्कळीत आहे. पावसामुळे आज शाळा कॉलेजेसना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी नागपूरमध्ये चक्क रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा राबवावं लागलं. विदर्भामध्ये काही भागामध्ये पावसाचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या 3 महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत. त्याचबरोबर रिपोर्टर्स बरोबर चर्चाही करणार आहोत. याशिवाय राज्यामध्ये आणि देशभरामध्ये अनेक महत्त्वाच्या ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तर सुरुवातीला आपण या 3 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत आणि त्याचबरोबर रिपोर्टर्स बरोबर चर्चाही करणार आहोत.